घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याही पाहिन रूप तुझे. आधी रूप नाही बघणार, एवढा अंधविश्वास पाहिजे. मंदिरात मी आलो आहे, माझा देव दिसला, पहिलं लोटांगण घालीन, तिचं रूप दिसत नाही. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. तुम्ही खरंच हा प्रकार करून बघा. लोटांगण घाला आणि उठताना त्याचं रूप बघा, ते रूप अलौकिक असतं. आम्ही आरती म्हणतो पण आरतीचा अर्थ समजून घेत नाही. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगिन आनंदे भूषण. हे प्रेमे आलिंगिन आम्ही नुसतं तोंडाने म्हणतो. अरे घराच्या देवाला अशा नुसतं मिठीत घेऊन बघा, किती गोड वाटेल तुम्हाला, छान वाटेल तुम्हाला. खरंच सांगतो. नाही आम्ही परफ्यूम मारलेलं नाही, आज जरा रडगाणं आमचं संपतच नाही. नाही देवाला तुमच्या परफ्यूमचं काय पडलेलं आहे. प्रेमे आलिंगन, त्याचा फोटो जवळ घ्या, असं घट्ट मिठी मारा आणि जोरानं हाक मारा माझ्या मायबापा म्हणून. अरे काय फरक पडेल. ही आरती आम्ही म्हणतो प्रत्येक पूजनाच्या, प्रत्येक कुठल्याही देवाचं पूजन असतं, शेवटी आरती हीच असते. ते देखील आम्ही त्याचा अर्थ कधी जाणून घेतला नाही. घालीन लोटांगण वंदीन शरण. घालीन लोटांगण म्हणजे, लोटांगण घालणं म्हणजे पूर्ण शरण जाणं. देवा मी तुझा आहे आणि तू माझा आहेस, माझं सर्व काही तूच करणार आणि फक्त तूच करणार. अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. येस. घालीन लोटांगण वंदीन चरण. वंदीन चरण नुसतं पाया पडील नाही. वंदीन चरण म्हणजे काय, आदरपूर्वक. एवढा आदर, मॅक्झिमम आदर म्हणजे वंदन. नुसतं नमन नाही, वंदन. नमन म्हणजे नमस्कार आहे, तो पण लोटांगण महान पण नमस्कारच आहे. नुसतं साधं लोटांगण घालता येतं. लोटांगणमध्ये वंदीन चरण म्हणजे काय, की अत्यंत आदर आहे. याच्यापेक्षा आदर दुसऱ्या कोणामध्ये असूच शकत नाही एवढा मोठा. अशा आदराने वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूपात होते. प्रेमे आलिंगीन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा. भावे ओवाळीन. आम्ही आरती घेऊन असे त्याला करत असतो ओवाळताना, की घे बाबा एकदा आरती, हात दुखतो माझा. हे तेवढं म्हणायचं मनात चालू असतं आमचं. आणि आरती म्हणणाऱ्या लोकांना काहीच चालू असतात. आरती वर्षाने एकदा म्हणायची असते गणपती देवामध्ये. कडव्याच्या सुरुवातीला तोंड बंद, दुसऱ्या कोणी कडव्याची सुरुवात केली तुम्ही ह्यांची मग पुढची आरती आरोग्य बोलायला सुरुवात करतो. बघा तुम्ही तुमची ऐकी नाही मला खरं सांगा, हो ना. हां. तर वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे. भावे ओवाळीन. ओवाळणी म्हणजे काय, देवाला ओवाळणं म्हणजे काय जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. देवाला ओवाळणं म्हणजे काय, आपण म्हणून ह्या काट्याला ओवाळून टाकलं आहे म्हणजे याच्यापेक्षा सगळ्या होप सोडून दिले. काही कर मेला तू, काही कर जा. बरोबर. तसं ओवाळणं आहे का नाही. आणि ते आपण म्हणून जीव ओवाळून टाकला आहे. बरोबर. म्हणजे काय, तुझ्यासाठी जीवही द्यायची तयारी आहे, प्राणी पण काही तयारी आहे. भावे ओवाळीन. हातातल्या आरतीने पूजन साहित्य घेऊन मी तुझी आरती नक्कीच करीन. बरं त्याच्यापेक्षा जास्त मी भावाने तुझी आरती करेन. म्हणजे काय, भावाने आरती करणं म्हणजे काय, आमच्या मनात श्रद्धा आहे म्हणून आम्ही आरती करतो. भावे ओवाळीन म्हणजे आणखी वेगळं काय. खरंच सांगतो, मनपूर्वक सांगतो, भावे ओवाळींचा अर्थ समजून घेणं खूप आवश्यक आहे. भावे ओवाळीन म्हणजे आरती करण्याचा अर्थ आधी समजून घ्यायला पाहिजे. आरती म्हणजे आर्तता. आर्तता. आपण एखाद्या प्रसंगामध्ये कळवळून जी हाक घालतो ना, तिला आर्तता म्हणतात, आर्त हाक म्हणतात. खरंच सांगा, आलक्षामध्ये जत्रेमध्ये बाळ हरवलं आहे. ते बाळ आईला जी हाक मारत होत असतं, आई आई आई, त्या आई जी हाक मारत असते, अरे बाळा बाळा बाळा, ती आर्तता असते. आलक्षामध्ये ती
आर्तता असते. तशी आर्तता ज्या हाकेमध्ये आहे, ज्या प्रार्थनेमध्ये आहे, त्या प्रार्थनेला आरती म्हणतात. तरी आरती ही आर्तता भावपूर्वक असायला हवी.